अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं। मात्र ज्या पिवळ्या भंडाऱ्यानं ही जेजुरी सोन्यासारखी दिसते, त्याच भंडाऱ्यामुळे जेजुरीत येणाऱ्या भाविकांचं आणि स्थानिकांचंही आरोग्य आता धोक्यात आलंय। कारण या भंडाऱ्यात भेसळ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यामुळे भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे। याबाबतचं एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलंय। जागरण गोंधळ असेल किंवा पूजा अभिषेक असेल, लंगर तोडणे असेल किंवा कौटुंब पूजन असेल, यामध्ये भंडारा हा महत्त्वाचं प्रतीक मानला जातो। या सर्व विधींमध्ये पुरातन काळापासून देवा तुझी सोन्याची जेजुरी असं नाव प्रचलित झालेलं आहे। परंतु सध्या काही वर्षांमध्ये या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं आहे। त्यामुळे सरकार या भेसळयुक्त भंडाऱ्यावर रोख लावणार का, याचीच भाविकांमध्ये उत्सुकता आहे।